लाडकी बहिणीला लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजेच कोणता ऑगस्ट महिन्याचा हप्ता याच्या पडताळणीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। लोकसत्ताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो काल या ठिकाणी जीआर आला होता, हप्ता वाटपाचा जीआर काल आला होता। त्याच्यानंतर बरेच लाडक्या ताईंना वाटलं की आज देखील या ठिकाणी जीआर येईल आणि आपला हप्ता लवकरात लवकर आपल्याला वाटप होईल, पण आज या ठिकाणी जीआर आलेला नाहीये। त्याच्याबद्दल डायरेक्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे। लाडक्या ताईंनो संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत एक पण जीआर आलेला नाहीये, लाडक्या बहिणीच्या संदर्भातला एक पण जीआर आलेला नाहीये। तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे की जीआर कधी येऊ शकतो, कोणत्या तारखेला वाटप होणार आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत 13 हप्ते जमा झाले आहेत का, कारण की पडताळणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे आणि तुमच्या घरामध्ये दोन पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील तर या ठिकाणी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता, आज वाटपाचा जीआर या ठिकाणी आलेला नाहीये। डायरेक्ट व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय, त्याच्यामुळे जास्त त्याच्याबद्दल बोलायची गरज नाहीये। जीआर आलेला नाहीये, फक्त आपल्याकडे एकच जीआर आलेला आहे, तो कालचा जीआर होता 344 कोटी रुपयांचा जीआर काल या ठिकाणी आलेला आहे। त्याच्यानंतर आज कोणता जीआर आलेला नाहीये। म्हणजे पडताळणीबाबत एक मोठी अपडेट आली लाडक्या ताईंनो। लोकसत्ताची एक महत्त्वाची बातमी आली आहे। ज्या ज्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। सरकार या ठिकाणी पडताळणी जोरात करत आहे आणि त्याच्याबद्दल काय निर्णय घेतला सरकारने त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणत्या तारखेला या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे। बऱ्याच ताईंचे प्रश्न येले, सर पहिला जीआर काल आला होता, मग आता या ठिकाणी हप्ता वाटप कधी होणार आहे, याच्याबद्दल पण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला लागले जाणो। चला आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकी काय अपडेट आहे लोकसत्ताची ती अगोदर आपण बघूया। लोकसत्ताची बघा या ठिकाणी 10 सप्टेंबर आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे। 10 सप्टेंबर लोकसत्ताची बातमी आहे बघा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, तुम्ही वाचू शकता। त्याचबरोबर लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिलांचा आता या ठिकाणी काय होणार आहे, त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंचे या ठिकाणी पैसे या ठिकाणी आले नाहीयेत त्यांच्याबद्दल काय होणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आल्या। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। लाडक्या ताई या ठिकाणी तुम्ही बघू शकता पडताळणीबाबत एक मोठी बातमी समोर आली, लोकसत्तेची बातमी समोर आलेली आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दलची ही अपडेट असणार आहे। अमरावती जिल्ह्यामधल्या कोणी लाडक्या ताई असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली। बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण जोरात पडताळणी चालू आहे। तर अमरावतीची काय बातमी आहे बघा। मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस अमरावतीची बातमी आली नव्हती। अमरावतीमध्ये किती लाडक्या ताई बाहेर काढल्यात हे आलं नव्हतं, बाकी सगळीकडे आलं होतं पण अमरावतीत आलं नव्हतं। त्याच्यामुळे अमरावतीची एक बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। अमरावती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील योजनेचा लाभ सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी घेत असतानाही त्यांना काही महिला अशा आहेत ज्या जिल्हा म्हणजे ज्या सरकारी नोकरदार आहेत। हे पहिलं जे आहे ते सरकारी नोकरदार आहेत, ते सरकारी नोकरदार लाडक्या ताईंना या ठिकाणी योजनेतून बाहेर काढलेला आहे। ही पहिले या ठिकाणी बघू शकतात। दुसरं आहे बघा, माहिती लपून लाभ घेतल्याचा प्रताप या ठिकाणी समोर आलाय। म्हणजे काही अशा लाडक्या ताई आहेत ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत, काही अशा लाडक्या ताई ज्या श्रीमंत आहेत त्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय, काही लाडक्या ताई अशा आहेत की ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई आहेत। अशा बऱ्याच लाडक्या ताईंचे या ठिकाणी काय आलेले आहेत, या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे। तर जिल्ह्यामध्ये 6,98,000 पात्र लाभार्थी असताना सरकारने 61,000 महिलांचे सन्मान निधी नकारले आहेत। बघा जवळजवळ 7 लाख लाडक्या ताई होत्या, 7 लाख लाडक्या ताई होत्या। 7 लाख लाडक्या ताईपैकी या ठिकाणी 61,000 या ठिकाणी लाडक्या ताईंचे हप्ते बंद झालेले आहेत। तर लाडक्या ताईंना तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुमचा या ठिकाणी लाभ चालू आहे का बंद झालाय, 12वा हप्ता 13वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही, एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। कारण की त्याचे कारण बघा काय काय असणार आहे बघा। या ठिकाणी एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, बघा पहिलं कारण काय आहे, एवढ्या लाडक्या ताई बाहेर काढण्याचं पहिलं कारण आहे एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील त्यांचा हप्ता डायरेक्ट बंद करून टाकलेला आहे। त्याच्यानंतर वयोमर्यादेचे उल्लंघन म्हणजे 65 वयापेक्षा जास्त वय जरी असेल त्यांनी फॉर्म भरलाय किंवा 21 वयापेक्षा कमी लाडक्या ताईंनी त्यांनी फॉर्म भरलाय, अशा लाडक्या ताईंना पण या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे। किंवा ज्यांचं वय 65 पेक्षा अगोदर 65च्या अगोदर होतं 64
वय, आता 64 नंतर आता 65 वय झाल्यानंतर त्या लाडक्या बहिणीला पण बाहेर काढण्यात आलेलं आहे. ही दुसरी कंडिशन आहे. तिसरं बघा, घरामध्ये 4 चाकी वाहन आहे. आता बघा अमरावती जिल्ह्यामध्ये हे चेकिंग चालू आहे. पुणे असेल, नाशिक असेल, अमरावती, आता बघा हा तिसरा जिल्हा आहे, मुंबई असेल, या जिल्ह्यामध्ये 4 चाकीची तपासणी देखील चालू आहे. बऱ्याच लाडक्या त्यांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका हे पण प्रश्न विचारतायत की तुमच्या घरामध्ये 4 चाकी आहे का, तुमच्या घरातलं पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न किती आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जात आहेत लाडक्यानो. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या लाडक्यानो, 4 चाकी वाहन आहे का, त्याची जरी तपासणीमध्ये अजून नावं कट केले नसतील तरी तुमच्या कुणाच्या नावावरती कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की जर तुमच्या या ठिकाणी कुटुंबामध्ये रेशन कार्डवर सगळ्यांचे नाव असतात आणि रेशन कार्ड मधल्या एकाच्या जरी नावावर 4 चाकी जर वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ट्रॅक्टर सोडून जर दुसरं काही वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये लाडक्या बहिणीतून कमी केलं जाणार आहे. आणि आपण सरकारकडे त्याच्याबद्दल विनंती पण करत आहोत की बाबा 4 चाकीची काही तुम्ही कंडिशन घालू नका. कारण की बघा 4 चाकी जर कार वगैरे असेल, कोणी प्रायव्हेट कार वगैरे वापरत असेल, जे श्रीमंत असतील, घरामध्ये कोणी श्रीमंत नोकरदार असेल, त्याच्याकडे 4 चाकी असेल, त्या लाडक्या ताईला तुम्ही कमी केलं तर चालतंय. पण असे काही लाडक्या ताई आहेत ज्यांच्या घरी 4 चाकी आहे, कुणाकडे समजा छोटा पिकअप आहे, कुणाकडे एखादं छोटं काहीतरी वाहन आहे किंवा टॅक्सी आहे, त्यांच्या घरी ते मोलमजुरी करून किंवा हातावर पोट असताना त्याने ते वाहन कशासाठी घेतलंय, एक रोजगार म्हणून भेटण्यासाठी ते वाहन घेतले. अशा लाडक्या ताईंना या योजनेतून बाहेर काढू नका अशी आपल्याला सरकारकडे विनंती करायची आहे. त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न सरकारी किंवा निमसरकारी पदावर कार्यरत असणे, म्हणजे एखाद्या घरामध्ये जर सरकारी नोकरदार असेल त्याचं बरोबर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणार आहे. घरामध्ये जर लाडकी बहीण सरकारी नोकरदार असेल किंवा त्यांच्या घरामध्ये तिचा पती किंवा तिचा भाऊ किंवा वडील असे कोणी जरी नोकरदार असतील तरी पण अशा लाडक्या ताईंना हप्ता भेटणार नाहीये. कारण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा पुढे जाणार आहे. अशा लाडक्या ताईंचे पण हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत. मग अमरावती जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही, जवळजवळ 7 लाखापैकी 61,000 लाडक्या ताईंचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यांची पडताळणी चालू आहे. त्या लाडक्या ताईंनो बघा एक छोटा प्रश्न विचारतो, हे अमरावती जिल्ह्याचं ठीक आहे, बाकी सगळ्या जिल्ह्यामधल्या लाडक्या ताईंना एक प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, त्यांनी काय काय प्रश्न विचारलेत आणि त्याचबरोबर तुम्हाला काही फोनवरून कोणी चौकशी केली आहे का, जर फोनवरून चौकशी केली असेल त्यांनी काय काय प्रश्न विचारलेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचे. कारण त्या प्रश्नाला मी उत्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्या घरात चौकशी आल्यानंतर तुम्ही काय त्यांना सांगितलं. समजा घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील तर कुणाचा लाभ बंद करायचा हे तुम्ही काय सांगितलंय. आणि लाडक्या ताईंनो बघा एक पुढची अपडेट त्याच्या संदर्भातलीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट मी विचारत आहे. बघा 48,000 महिला एकाच कुटुंबातील आहेत. म्हणजेच काय तर 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई ज्या आहेत ना त्यांची जर प्रमाण जर बघितलं तर 48,000 एवढं प्रमाण आहे. अमरावती जिल्ह्याचं आहे. तर अशा स्वरूपाची बघा ज्या कोणी अशा लाडक्या ताई असतील ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील तर त्या लाडक्या ताईंचे हप्ते बंद होणार आहेत. आणि त्या लाडक्या ताईंनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी पात्रता होती लाडकी बहीण योजना चालू होताना एक पात्रता काढली होती की घरामधल्या फक्त 2 लाडक्या ताई ठेवायचे, त्यातली एक विवाहित एक अविवाहित. असं जर असेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. पण आपण सरकारकडे विनंती काय करतो, घरातल्या कमीत कमी 2 लाडक्या ताई ठेवा, त्या सरसकट ठेवा. म्हणजे कसं त्याच्यामध्ये विवाहित अविवाहित अशी काही फिल्टर लावू नका, त्याच्यामध्ये काही पात्रता अशी करू नका. तर सगळ्या लाडक्या ताईंच्या वतीने सरकारकडे माझी एकच विनंती आहे की अशी कोणतीच कंडिशन लावू नका की बाबा ह्या घरामध्ये एवढ्या लाडक्या ताई आहेत, एवढ्या लाडक्या ताई, सरसकट सगळ्याला पैसे द्यावेत आणि लवकरात लवकर 14वा हप्ता भेटायला पाहिजे. बघा आता GR ह्या 2 दिवसात जर आला तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 100% पैसे भेटतील. जर GR यायची खूप गरजेचं आहे लाडक्यांनो, कारण की GR आला तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत, लवकरात लवकर भेटणार. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.